शेवटचा प्रयत्न. तर दीदीने किती चेंडू टाकले बकेट मध्ये? बर बर बर, अजून आहेत तिच्याकडे चान्स शिल्लक आहे. काय नाव तुझं? बर बर बर, जरा थोडस हे होऊ शकतं, छोटी आहे दीदी, तिच्यासाठी आपण प्रयत्न चांगले केले कारण तिनं चांगलं असं लक्ष केंद्रित केलं होतं. आता तुझं नाव काय आहे दीदी? तुझा नंबर आहे ना? कल्याणी विश्वास जाधव. हा, कल्याणी दीदी भीमकन्या आहे नाही का? बघा, भीमकन्याचं गाणं तुम्हाला येतं का? मी भीमराज की बेटी मै तू जय भीम वाली हूँ. येतं का गाणं म्हणायला? कुणाला येतं म्हणायला? हा, गाणं म्हणायचंय मी जय भीम वाली हूँ. हे गीत कोण म्हणेल? हा, स्टार्ट. टाकाय सुरुवात करा. कार्यकर्त्यांनी लक्ष द्या. हा, ओके, खूप चांगले प्रयत्न आहेत. थोडं बारकीला द्या, ते मध्येच अडथळा आला त्यामुळे तिला 2 चेंडू द्या, कारण की नियमात काय झालेलं आहे, कार्यकर्त्याने आपल्या चूक केलेली आहे, तिला 2 हळूहळू टाकायचं, गडबड नाही करायची. हा, वा, ओके. तर खूप छान पैकी इकडे सहभाग नोंदवलेला आहे. उमर में बाली भोली बाली सील की झोली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. बघा, आमच्या जय भीम वाली बेटी कशा पद्धतीनं इथं काम करतायत. इंग्रजीमध्ये काउंटिंग केलं, इंग्रजी ज्ञान भाषा आहे. यानंतर आमच्या ताई आलेल्या आहेत. एकाग्र चित्त लक्ष करा. अरे वा, टाळ्या जोरदार. बघा, हळू, गडबड, रागाने टाकायचं नाही. रागाने टाकलं की मग भाकरी बी करपते. कालवण बी काहीतरी कमी जास्त होतं. हा, सावकाश, एकदम मायेनं. सुरुवातीचा कसा चेंडू तुम्ही टाकला बकेट मध्ये, हळू. बघा, खूप रागाने बी नाही, कारण राग हात आपण काय करायचं आहे, धम्मामध्ये त्याला स्थान नाही. राग, क्रोध, मत्सर, द्वेष हे आपल्या बुद्धांनी सांगितलेले आहे की वर्ज करा. खूप छान. एक फक्त टाकलं का? हा, बर, जोरदार असं त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आमच्या ताई आहेत, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. तुमचं नाव सांगा. थांबा. पूजा जाधव ताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आता त्या 8 मार्गाचा उपयोग करणार आहेत, अष्टांग मार्ग. अशा 8 चेंडू काळजीपूर्वक या बकेट मध्ये टाकतायत. एक म्हणायचं तुम्ही लगेच. 2 नाही, एकच. 3 शिस्तीत, रागवायचं नाही. जाधव भाऊंच्यावर राग काढायचं नाही. हा, हळूहळू जरा टाका की. बघा, एकच चेंडू त्या दीदीने एकदा टाकलाच आहे. 2 एक चेंडू टाकणारे 2 विनर आपल्याला मिळाले खेळाडू. तर आता आमच्या ताई आहेत, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. हे गीत तुम्ही वाचून म्हणू शकता. बर, ठीक आहे. तर खेळायला सुरुवात होते. तुम्ही लगेच 1 म्हणायचं. 1 बसलेल्या सगळ्यांनी काय म्हणायचं? 1 म्हणताय का 1 म्हणताय? 1. बर, हा, 1. अरे बापरे, हळू टाकायचं आहे. 2 टाळ्या जोरदार. 3 आणि 4. अतिशय सुंदर. 5 6. अजून संपले का? हा, बर. 2 चेंडू टाकलेले. मगाशी अगोदरचे 1 होते. त्यांचं नाव काय आहे सांगा? हा, नाही असू दे. हा, पूजा जाधव आणि कमल गायकवाड. आणि तुमचं नाव? हा, सुकेशना गायकवाड ताई यांनी 2 चेंडू टाकलेले आहेत ना, बरोबर आहे का? तर याच्यामध्ये ह्या विनर झालेले आहेत या खेळामध्ये. तर त्यांचं खूप खूप असं अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवायचे. तर या ठिकाणी हा राऊंड इथं संपलेला आहे. हा, तर ते एक ट्रायल करतील. तर या ठिकाणी त्यात 1 चेंडू टाकणारे या पुढे. आता या. हा, ताई आहेत. आणि दुसरं कोण होतं? ती छोटी दीदी.
नाही कुणी होते त्या तिघे आहेत का? मला तर दिसायला हा तर या तिघींच्या मध्ये आणखी एक खेळ होणार आहे दुसरा. तर आता हा बकेटचा राऊंड संपलेला आहे. या तुम्ही पुढे इकडं. हा इथं तिघी जणी या. बघा जसं की आपण 8 म्हणतो, जसं आता त्रिरत्न नाही का, 3ला किती महत्व आहे आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या देशाचा राष्ट्रध्वज सुद्धा तिरंगी आहे नाही का. 3 तिघाड काम बिघाड असं कधीच नाही. तर इकडे तोंड करायचं आहे आणि विहाराकडे तोंड करायचं. इथले जरा कार्यकर्ते उठतील. मेणबत्त्या कुठे आहेत ते बघा. मेणबत्त्या आणा कार्यकर्त्यांनी. आता दुसरा खेळाचा राऊंड होतो आहे. आता इथं मेणबत्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला आम्ही इथं पाकिट देणार आहे आणि मॅच बॉक्स आणा. इथं जेवढे जास्त लावतील मेणबत्त्या कॅन्डल इथं उभ्या करतील त्या विनर होतील. आत्मदीप भव हा तथागत बुद्धाने 2500 वर्षापूर्वी हा संदेश दिलेला आहे. ताटं घेऊया का मग? कशात लावायच्या मेणबत्त्या? काहीतच लावायचं. एखादं असं मोठं पसरट असं भांड आहे